आणि आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी येते दिल्लीमधून, कारण नुकतंच एक आंदोलन पार पडलेलं होतं. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे आदेश आले, त्या संदर्भातली बातमी. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांना तातडीने सोडून द्यावं असे आदेश सुप्रीम कोर्टाने आता दिलेले आहेत. यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आदेश देत आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर बिहार सरकारने देखील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यावेत असे आदेश दिले. 26 जुलैला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्यांविरोधातले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. तर आसाममध्येही आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जात आहेत. अटकेतल्या 13 जणांची सुटका करण्यात येणार आहे. नीट पेपर फुटी विरोधात देशभरात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी अतिबळाचा वापर केल्याचा आरोप होतोय. या संदर्भात आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणा दोन्ही बाजूंनी दाखल झालेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांची तात्काळ सुटका होणार आहे. तर आंदोलनात अतिबळाचा वापर करणाऱ्यांची चौकशी होणार असून या प्रकरणी केंद्रासह 8 राज्यांच्या सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे चौकशीत नेमकं काय समोर येत आहे पाहणं महत्त्वाचं आहे.